नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. पावसाळ्यात ऋतूमध्ये दुष्काळ अशी काहीशी परिस्थिती आता महाप्रळ बंदरवाडी मोहल्ला मांडलेकर वाडीवर आल्याचं चित्र समोर आलंय. रात्रीच्या अंधारात बंदरवाडीत पाणी सोडण्याची वेळ आणि या अंधारात थरारक दृश्य व येथील स्थानिक नागरिक पाण्यासाठी वणवण करत असल्याचं दिसून येत आहे. महिला व पुरुष मंडळी रात्री अंधारात पाण्यासाठी वणवण भटकत असले तरी नळात मात्र पाणी थेंब थेंब येत असल्याने यांच्यावर मोठे संकट निर्माण झाल्याचं भयानक चित्र समोर आलंय. ग्रामपंचायतीमार्फत जुन्या पाणी योजनेतून पाणी वितरण केले जाते, मात्र पावसाळ्यात अशा प्रकारची दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने आता हे नागरिक चिंतेत सापडले आहे. शासकीय अधिकारी लक्ष देत नाहीये. ग्रामपंचायतीकडून याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाहीये. योग्य उत्तर मिळत नाहीये. मग या बंदरवाडीला पाण्याचा वाळी कोण, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत योग्य कारवाई झाली नाही तर आता आंदोलन करणार असल्याचं अल्टिमेटम देण्यात आलंय. गेल्या 15 दिवसापासून आमच्या बंदरालीमध्ये पाणी नाही आहे. मग आम्ही जायचं कुठं, काय करायचं, पाणी आणायचं कुठून, लोकांची गरजा कशी पूर्ण व्हायची. अख्ख्या गावामध्ये पाणी आहे, फक्त मांडलेकर आलीमध्ये पाणी नाही. याचा जबाबदार कोण, याची आम्हाला उत्तरं पाहिजे. आलीमध्ये 15 दिवसापासून पाणी भेटत नाही आम्हाला. त्यासाठी काय करायचं? ग्रामसेवकला फोन लावला, तो उडवाउडीची बाता करतोय. सरपंचाला फोन लावला, त्याचा मोबाईल बंद आहे. 15 दिवसापासून आम्हाला पाणी भेटत नाही. खूप टंचाई आहे इथं. पावसामध्ये हे आलाय, गरमीमध्ये काय करायचं आम्ही? आमच्या गावामध्ये 15 दिवसापासून पाण्याची टंचाई आहे. महाप्रळ गावामध्ये खास कर आमच्या मोहल्ल्यामध्ये पाणी नाही. कंटिन्यू 15 दिवस पाणी नाही. त्याचं त्यांनी काहीतरी लक्ष द्यावं आमच्याकडे, बस एवढी मागणी आहे. मांडलेकर आलीमध्ये 15 दिवसापासून पाण्याची एवढी टंचाई आहे की पाण्याचा थेंबसुद्धा नाही. लोकांना आम्ही ग्रामसेवक असो, सरपंच असो, ह्यांना वारंवार विनंती करून सुद्धा ते लक्ष अजिबात देत नाही. परवा BDO साहेबांना सुद्धा आम्ही कळवलं, तरी इकडे काही लक्ष नाही आमच्याकडे आहे. तेव्हा आमची विनंती आहे की पाणी लवकरात लवकर आम्हाला चालू करण्यात यावं, नाहीतर आम्ही आंदोलनाचा मार्ग धरू. आम्ही सर्व उपस्थित असणारे सगळे मांडलेकर आलीतले मांडलेकर आमची ग्रामपंचायतमध्ये काय अंधाधुंदी होते याची काही कल्पना नाही, परंतु पावसाळ्याच्या काळात पण पाण्याची टंचाई आहे की आम्ही ग्रामसेवकांना, सरपंचांना वारंवार सांगून देखील आता या पावसाळ्याच्या महिन्यात जर पाण्याचा तुटवता आहे तर मग उन्हाळ्यात काय अवस्था होणार आहे, यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून, फोन करून देखील पाण्याची अवस्था ही आहे. आज पत्रकार इथे उपस्थित आहेत आणि पत्रकारांनी सुद्धा देखील हे पाहिलेलं आहे की नळामध्ये पाणी येतोय का नळ सुके टाक पडलेले आहेत ते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी नितेश लोखंडे, रायगड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.